हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इतिहास पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रभाव या चॅप्टरचा किंवा या प्रकरणाचा या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। या ठिकाणी आपल्याला पहिली रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिले जाते किंवा आहे। याचं उत्तर आहे मित्रांनो, जैन धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे। पाहूया पुढील प्रश्न। सर्व प्राणीमात्राविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते। याचं उत्तर आहे मित्रांनो, सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे द्या। यातील पहिला प्रश्न, वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली? याचं उत्तर आहे मित्रांनो, मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती। पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न, गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे? त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत। पाहूया मित्रांनो याचं उत्तर, गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली। जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असतो। पाहूया मित्रांनो पुढे, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यांमध्ये स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही छोटीशी चिमणी आहे ती आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे म्हणजे मनमोकळेपणाने चिवचिवत असते, हे गौतम बुद्धांचे या ठिकाणी वचन विख्यात आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। पाहूया मित्रांनो याचं उत्तर, ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे। पाहूया पुढील प्रश्न, ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितलेले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे। येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र आहेत आणि मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते। बघा मित्रांनो, आपण सर्वजण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत, आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील, चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। याचं उत्तर आहे मित्रांनो, इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे। या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असा आहे किंवा असाही होतो। सर्व काळी आणि स्वतंत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आहे आणि परम दयाळू देखील आहे असे इस्लाम धर्मामध्ये सांगितले आहे। पाहूया मित्रांनो, मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानले जाते। बघा मित्रांनो, या ठिकाणी मानवाने आपल्या जीवनामध्ये कसे वागावे ही शिकवण इस्लाम धर्मामध्ये दिलेली आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे मित्रांनो, जो काही पारशी विचारसरणीचा जो काही गाभा आहे मित्रांनो, तो म्हणजे उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे या पारशी विचारसरणीचा गाभा आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा। याच्यातील पहिला प्रश्न, आर्य सत्य हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची ही संकल्पना। पाहूया याचं उत्तर, आर्य सत्य मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य असतात, त्यांना आर्य सत्य असे म्हटले जाते। बघा मित्रांनो, जे काही मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य असतात त्यांना आपण आर्य सत्य या ठिकाणी म्हणतो। त्यातील पहिले म्हणजे दुःख, मानवी जीवनात दुःख असते। दुसरं म्हणजे दुःखाचे कारण, दुःखाला काहीतरी कारण असते। त्याच्यातील तिसरं दुःख निवारण, दुःख दूर करता येते। त्याच्यातील चौथं प्रतिपद, प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे, हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे, या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे देखील म्हणतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही शुद्ध आचरणाचा मार्ग आहे तो म्हणजे प्रतिपद, या मार्गाला आपण अष्टांगिक मार्ग देखील म्हणतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, पंचशील, पंचशील ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची। पाहूया याचं उत्तर, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे
आणि त्या नियमांचं पालन म्हणजे पंचशील असे आहे। बघा मित्रांनो, गौतम बुद्धांनी जे काही 5 नियम आपल्याला पालन करायला सांगितलेले त्याच नियमांना आपण या ठिकाणी पंचशील असे म्हणत असतो। त्याच्यातील पहिले, प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, दुसरं म्हणजे चोरी करण्यापासून दूर राहणे, तिसरं म्हणजे अनैतिक आचरणापासून दूर राहणे, चौथं म्हणजे असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाचवं व शेवटचं म्हणजे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे। बघा मित्रांनो, आपल्याला जे काही या ठिकाणी हे 5 नियम दिसतायत हे गौतम बुद्धांनी 5 नियम आपल्याला पालन करायला सांगितलेले आहेत व याच 5 नियमांना आपण पंचशील असे म्हणतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण करायचे। पाहूया पहिले ऑप्शन, अहिंसा, सम्यक दर्शन, सत्य, अस्तेय, सम्यक ज्ञान, अपरिग्रह, सम्यक चारित्र्य, ब्रह्मचर्य। या ठिकाणी तक्ता पाहूया मित्रांनो, तक्त्यामध्ये याचं वर्गीकरण करूया। या ठिकाणी पंचमहाव्रतेमध्ये जे काही येतील मित्रांनो ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य। त्रिरत्नेमध्ये येतील मित्रांनो ते म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे या ठिकाणी त्रिरत्नांमध्ये येतील। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5, कारणे लिहा। या ठिकाणी आपल्याला पहिलं कारण ज्याविषयी लिहायचं आहे ते म्हणजे वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले। याचं कारण आहे मित्रांनो, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद, त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांचा विजय मिळवणे, असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले। बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेले आहे की काही गोष्टींनी आपल्याला आनंद होतो व काही गोष्टींनी आपल्याला दुःख होते, पण ती दुःख, त्रासदायक पीडा यांच्यावर आपण विजय मिळवणे म्हणजे आपण त्या विजयावर किंवा त्या विकारांवर आपण जिंकतो म्हणून जिंकणारा म्हणजे जीन होय। या ठिकाणी म्हणून वर्धमान महावीरांना जीन म्हणू लागले। जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झालेला आहे मित्रांनो। विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाऊ लागले मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले। याचं उत्तर आहे मित्रांनो किंवा याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले तर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बौद्ध असे म्हटले गेले। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।